राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत सर्वांना चकित केले। शिवसेना शिंदे गटाकडून आक्रमक वक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी रिंगणात उतरवण्यात आले आहे। आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू आणि धारदार चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीमुळे आता या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे। प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे या मूळ सोलापूरच्या रहिवासी असून यांची पार्श्वभूमी अत्यंत संघर्षाची आहे। त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते। हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या वडिलांचा वारसा सांगत ज्योती वाघमारे यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे या इंग्रजी साहित्यातून PhD होल्डर आहेत। 10 वर्षाहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून कामाचा दांडगा अनुभव। तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे। सन 2014 मध्ये सोलापूर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते। जून 2022 मध्ये शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। सध्या त्या शिवसेनेच्या राज्यप्रवक्त्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत। शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणातून ठाकरे गटावर जोरदार प्रहार केले होते। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्या पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून समोर आल्या। पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळल्याचे मानले जात आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांना संधी देऊन सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का दिलेला आहे। शिवसेनेकडून एक खासदार निवडून आणण्या इतपत संख्याबळ असताना देखील एकनाथ शिंदेने रोहित टिळक आणि डॉक्टर ज्योती वाघमारे अशा दोघांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत। यामुळे महाविकास आघाडीच्या एकमेव उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यसभेची ही लढत आता अधिक चुरशीची होणार आहे। राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा धक्कातंत्र। सोलापूरच्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। महाविकास आघाडीच्या शरद पवारांसमोर शिंदेचे तगडे आव्हान। रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे अशा 2 उमेदवारांमुळे निवडणुकीत आणखीन ट्विस्ट वाढणार। प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे वेटरच्या मुलीचा थेट संसदेपर्यंतचा प्रवास पहा आमचा NGTV मराठी न्यूज चॅनलचा एक विशेष रिपोर्ट। भाजपचे 4 शिलेदार रिंगणात, रामदास आठवले आणि विनोद तावडेंची वर्णी, तर महायुतीच्या 7व्या जागेसाठी देखील डोळा। आजची सर्वात मोठी राजकीय बातमी, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीने आता नाट्यमय वळण घेतले आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चाल खेळली। शिवसेनेकडून केवळ 1 जागा निवडून येण्याइतपत संख्याबळ असताना देखील शिंदेंनी 2 आक्रमक उमेदवारांना मैदानात उतरवले आहे। यामध्ये सोलापूरच्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक यांच्या नावाचा समावेश आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून खुद्द शरद पवार रिंगणात असताना एकनाथ शिंदेंनी दिलेले हे 2 उमेदवार थेट वोट स्प्लिट करणार की नवा चमत्कार घडवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। सोलापूरच्या गल्लीतून संसदेच्या दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी क्षमता असलेल्या डॉक्टर ज्योती वाघमारे हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे। पण हा प्रवास सोपा नव्हता। डॉक्टर ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
अत्यंत संघर्षाची आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम पाहिले, पण त्यांनी दिलेल्या आंबेडकरी चळवळीच्या संस्कारांनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना चांगलेच घडवले आहे. इंग्रजी साहित्यामधून PhD आणि मागासवर्गीय प्रवर्गामधून पुणे विभागातून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. तेलुगू, इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा 3 ते 4 भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणाने मुख्यमंत्री शिंदेचे लक्ष वेधून घेतले. केवळ शिंदे यांची शिवसेनाच नाही तर भाजपाने देखील आपल्या उमेदवारांच्या निवडीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा चांगलाच वापर केला आहे. भाजपाने दिलेले उमेदवार रामदास आठवले RPI प्रमुख आणि केंद्रीय मंत्री, विनोद तावडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, मराठा चेहरा माया युवनाते नागपूरच्या माजी महापौर, आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व रामराव वडकुटे धनगर समाजाचे नेते. महाराष्ट्रात एका जागेसाठी 37 मतांची गरज आहे. महायुतीकडे म्हणजेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकूण 232 मते आहेत, ज्यातून 6 जागा सहज निवडून येऊ शकतात. पण 7व्या जागेसाठी महायुतीकडे अतिरिक्त मते आहेत, ज्याचा वापर करून महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर शरद पवार यांचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस करताना दिसत आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठा संघर्ष हा शरद पवार विरुद्ध एकनाथ शिंदे अशा प्रकारचा पाहायला मिळणार आहे. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांसमोर रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे यांना उतरवून शिंदेने एक प्रकारे तरुण विरुद्ध अनुभवी अशी लढत उभी केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यासाठी डॉक्टर ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांना संसदेत पाठवून शिवसेना शिंदे गटाकडून मोठा राजकीय संदेश देण्याच्या तयारीत दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आता खरी चुरस सुरू होईल ती मतांच्या बेरजेची. कोण मारणार बाजी आणि कोणाची मते फुटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अशाच ताज्या आणि रोखठोक बातम्यांच्या वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज चॅनल. प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा आक्रमक पवित्रा आपल्याला राज्यसभेत पाहायला मिळणार का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.